हॅलो गाईज, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत। या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री। पण त्या अगोदर तुम्हाला केमिस्ट्रीच्या ब्रांचेस माहित आहे का? विच आर द बेसिक ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री। केमिस्ट्रीच्या बेसिक 5 ब्रांचेस आहे। एक आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री, एक आहे इनऑर्गेनिक, एक आहे फिजिकल, बायोकेमिस्ट्री आणि आपण बघणार आहोत एनालिटिकल केमिस्ट्री। Organic chemistry. What is the meaning of organic chemistry? Organic chemistry, it is a branch of chemistry that deals with study of compounds containing carbon. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन असतो त्याचा आपण स्टडी करतोय। लास्ट इयरला हे तुम्ही बघितलंय, कार्बन कंपाऊंड मध्ये आपण काय काय बघितलं होतं? हायड्रोकार्बन, अल्केन, अल्कीन, अल्काइन, बेन्झीन कंटेनिंग कंपाऊंड, एरोमॅटिक कंपाऊंड हे सगळं आपण बघितलंय। हे येतं ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये, ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये। इनऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये काय स्टडी करतोय आपण? The study of the compound other than carbon compound or compounds of carbon. कार्बन कंपाऊंड सोडून जे बाकीचे उरत आहे, मेटॅलिक सॉल्ट आहे, इनऑर्गेनिक ऍसिड आहे, इनऑर्गेनिक बेस आहे। मेटॅलिक सॉल्ट कोणते असतात? सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट, पोटॅशियम क्लोराइड हे असतात इनऑर्गेनिक सॉल्ट। इनऑर्गेनिक ऍसिड माहिती आहे तुम्हाला, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, नायट्रिक ऍसिड HNO3। त्यानंतर ऑर्गेनिक मध्ये जसं कार्बन असतो तसं इनऑर्गेनिक मध्ये हे नसतात। तर इनऑर्गेनिक मध्ये बेस पण येतो, तो बेस कोणता असतो? NaOH, KOH, सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड। हे झालं इनऑर्गेनिक केमिस्ट्री। देन फिजिकल केमिस्ट्री मध्ये आपण नेमकं काय स्टडी करणार आहे? तर फिजिकल केमिस्ट्री मध्ये स्ट्रक्चर ऑफ मॅटर पण स्टडी करणार आहे। एनर्जी चेंजेस, प्रिन्सिपल, लॉज, थेरी याचा यूज करून आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सबस्टन्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर या गोष्टी स्टडी करणार आहे। फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन आहे, त्यामध्ये हीट चेंज, एन्थॅल्पी चेंज काय होतं आपण त्यामध्ये स्टडी करणार आहे। हे येतं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये। देन बायोकेमिस्ट्री। बायोचं मिनिंग काय होतं रे? बायो म्हणजे लिव्हिंग। बायोचा मिनिंग काय होतो? लिव्हिंग। तर बायोचा मिनिंग जर लिव्हिंग होतो, मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणते सबस्टन्स, कोणते कंपाऊंड असतात? प्रोटीन, लिपिड, फॅट्स, विटॅमिन, हॉर्मोन, DNA, RNA या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये करणार आहे। बायोकेमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द कंपाऊंड विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। लिव्हिंग मध्ये प्लांट, ॲनिमल त्यांच्यामध्ये जे कंपाऊंड आहेत त्या सगळ्यांचा स्टडी आपण कशात करणार आहे? हे बायोकेमिस्ट्रीमध्ये। आता आपण मेन विषयाकडे येऊया, जो एनालिटिकल केमिस्ट्री। तर एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये नेमकं आपण काय बघणार आहोत? तर एनालिटिकल केमिस्ट्री इट इज यूज टू इन्व्हेस्टिगेट द कंपोजिशन ऑफ एनी सबस्टन्स। आपण केमिकल कंपोजिशन त्यामध्ये डिटरमाइन करणार आहे। इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अननोन कंपाऊंड मध्ये काय काय प्रेझेंट आहे आपण सगळ्या गोष्टी डिटेक्ट करू शकतो। अजून आपण काय बघणार आहे? त्यामध्ये आपण काही सबस्टन्स जे अननोन असतात ते सेपरेट करू शकतो, त्यांना आयडेंटिफाय करू शकतो आणि क्वांटिफाय म्हणजे त्यांची क्वांटिटी, कॉन्सन्ट्रेशन, एलिमेंटचं कॉन्सन्ट्रेशन, त्या सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचा व्हॉल्यूम, मास सगळं आपण त्यामध्ये डिटरमाइन करू शकतो। तर तुम्हाला लक्षात आलं असेल, एनालिटिकल केमिस्ट्री it deals with the investigation of the chemical composition of matter, and by using instrument and all other method we can separate, identify and quantify the unknown substance or unknown compound. हे सगळं आपण कशामध्ये करतोय? एनालिटिकल केमिस्ट्री। आणि हाच आपला टॉपिक आहे। तर तुम्हाला माहित असेल लॅबमध्ये 2 टाईपचे काय चालतात? इन्व्हेस्टिगेशन। मग त्यामध्ये येतं एक क्वालिटेटिव्ह आणि एक येतं क्वांटिटेटिव्ह। एक असतं क्वालिटेटिव्ह, एक असतं क्वांटिटेटिव्ह। क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय केलं जातंय? क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये इलेमेंट डिटरमाइन केले जातात, इलेमेंट डिटेक्ट केले जातात। वी कॅन डिटरमाइन इलेमेंट फ्रॉम कंपाऊंड। एखाद्या कंपाऊंड मध्ये कोणते इलेमेंट प्रेझेंट आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहे आपण कशामध्ये डिटेक्ट करतो? क्वालिटेटिव्ह अनालिसिस। In qualitative analysis, we detect element present in compound or we detect radical. Radical चा meaning काय? anion, cation, positive ion, negative ion. तर हे आपण कशातून डिटेक्ट करतोय? मिक्सचर ऑफ कंपाऊंड, मिक्सचर ऑफ द सॉल्ट। तुम्हाला मिक्सचर दिलं जात आहे, 2-3 टाईपचे सॉल्ट मिक्स असतात, त्यामध्ये anion आणि cation कोणते प्रेझेंट आहे, त्याची कन्फर्मेशन टेस्ट, या सगळ्या गोष्टी तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये करणार आहे। आता सेकंड टाईप बघू अनालिसिसचा आपण, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस। क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये नेमकं करता काय? तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये एखादा इलेमेंट आहे तो कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे, तर कंपाऊंड मध्ये जेवढे इलेमेंट असतील तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपण डिटेक्ट करतोय, तर त्यांची क्वांटिटी डिटेक्ट करतोय, म्हणजे त्यांचं प्रपोर्शन डिटेक्ट करतोय। काय डिटेक्ट करतोय आपण? प्रपोर्शन ऑफ इलेमेंट प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड। कंपाऊंड मध्ये इलेमेंट प्रेझेंट असतात, इलेमेंटचं प्रपोर्शन हे आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये डिटरमाइन करतोय। और आपण कंपाऊंडचं प्रपोर्शन डिटरमाइन करू शकतो आणि कंपाऊंड कशामध्ये प्रेझेंट आहे? मिक्सचर।
3 कंपाऊंड्स मिक्स केले, त्यामध्ये ए कंपाऊंडचं प्रपोर्शन किती आहे, बी कंपाऊंडचं प्रपोर्शन किती आहे, सी कंपाऊंडचं प्रपोर्शन किती आहे, हे प्रपोर्शन आपण कशामध्ये डिटरमाइन करतोय, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. तर तुम्हाला 2 ॲनालिसिस समजले, एक क्वालिटेटिव्ह ज्यामध्ये आपण इलेमेंट डिटेक्ट करतोय आणि दुसरा क्वांटिटेटिव्ह ज्यामध्ये आपण प्रपोर्शन डिटरमाइन करतोय. तर आतापर्यंत आपण काय बघितलंय, केमिस्ट्रीच्या 5 ब्रँचेस बघितल्या, ॲनालिसिसचे 2 टाईप बघितले. तर आता आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन बघणार आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा डायरेक्टली प्रॅक्टिकल डेली लाईफ इंडस्ट्रीमध्ये कुठे कुठे आणि कसा यूज होतोय हा क्वेश्चन आपण बघणार आहे. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जर आपण एखादा सब्जेक्ट स्टडी करतोय तर त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन तुम्हाला माहितीच पाहिजे. तर आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं काय बघूया ॲप्लिकेशन. तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे, by using analytical chemistry and their basic concept and knowledge we can study organic and inorganic. तर इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करण्यासाठी महत्त्वाची हेल्प कोण करत आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि त्याचं नॉलेज. सेकंड आपण ॲप्लिकेशन बघू, केमिकल ॲनालिसिस केलं जातं. केमिकल ॲनालिसिसमध्ये काय करतात, तर केमिकल ॲनालिसिसमध्ये एखादा सबस्टन्स आहे त्याचं क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह हे दोन्ही ॲनालिसिस केले जातात. याचा यूज करून आपण इंडस्ट्रीमध्ये काय करू शकतो, तर एखाद्या रॉ मटेरियलचं मॉनिटरिंग करू शकतो. तर रॉ मटेरियल प्युअर आहे का, त्याचे इन्ग्रेडियंट बरोबर आहे का हे आपण चेक करू शकतो. त्यामध्ये इंटरमिडिएट फॉर्म होतोय तो चेक करू शकतो आणि फायनल प्रोडक्ट पण त्यातून चेक करू शकतो, मॉनिटरिंग करू शकतो. याच्यासाठी हेल्प कशाची होते, ॲनालिटिकल केमिस्ट्री. सपोज A to B प्रोडक्ट फॉर्म होतोय, B to C, A इज रॉ मटेरियल ते आपण चेक करू शकतो, B इंटरमिडिएट आहे तो पण चेक करतोय, आपण मॉनिटरिंग करतोय, त्याचं कंपोजिशन चेक करतोय आणि फायनली आपण C फायनल प्रोडक्ट पण काय करतोय, चेक करतोय. हे केमिकल ॲनालिसिस मधून साध्य होतंय. थर्ड ॲप्लिकेशन बघूया. थर्ड ॲप्लिकेशनमध्ये काय, तुम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऐकलं असेल. पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतंय की आपल्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये जे एअर आहे त्यामध्ये कोणते पोल्युटंट प्रेझेंट आहे, एअरमध्ये कोणते गॅसेस प्रेझेंट आहे, या सगळ्यांचं काय चेक करत असतं, कॉन्सन्ट्रेशन, त्यांची लेवल काय आहे, पोल्युटंटची लेवल काय असते, ही एअरमध्ये चेक केली जाते. इंडस्ट्रीयल एरियामध्ये पण सॅम्पल तिथे हे चेक केले जातात. तसंच सॉईल आणि वॉटरसाठी पण हे चेक केले जातात. तर वी कॅन चेक द कंपोजिशन ऑफ द एअर इन स्ट्रीट अँड सराउंडिंग ॲज वेल ॲज इंडस्ट्रीयल एरिया, आपण कुठे पण ते चेक करू शकतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चरमध्ये नेमका काय यूज आहे, वी कॅन डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ सॉईल ॲज वेल ॲज वॉटर ॲज वेल ॲज फर्टिलायझर. आता तुम्हाला माहीत आहे पेरणी करण्या अगोदर पावसाळ्यात शेतकरी काय करतो, आपल्या इकडचे जे शेतकरी पहिले सॉईल अँड वॉटर टेस्टिंग करतात. सॉईल टेस्टिंग का करतात, ते लॅबमध्ये सॅम्पल देतात. लॅब कोणती असते, सॉईल अँड वॉटर टेस्टिंग. तिथे सॅम्पल देतात आणि सॉईलचं पूर्ण ॲनालिसिस होतंय. काय ॲनालिसिस करतात, आता सॉईलमध्ये नेमकं कोणाची ग्रोथ होते, प्लांट काय करतात, सॉईलमधून न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करताय. सॉईलमध्ये न्यूट्रिएंट असतील तरच ते ॲब्झॉर्ब करतील. तर सॉईलमध्ये ते न्यूट्रिएंट आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी सॉईल टेस्टिंग केली जाते. जे लोक एक्सपोर्ट करताय तर त्यांच्यासाठी मस्ट असतं की सॉईलमध्ये प्रॉपर इन्ग्रेडियंट पाहिजे तरच प्लांटची ग्रोथ होते. प्लांटच्या ग्रोथसाठी मेजर न्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट लागतात. मेजर कोणते, NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. आपण बघा तुम्ही युरिया हा वर्ड ऐकलेला आहे. युरिया हा फार्मरसाठी खूप महत्त्वाचा फर्टिलायझर आहे, त्याच्यावरती गव्हर्नमेंटची सबसिडी असते. तर युरियाचा फॉर्म्युला आहे NH2CO NH2, त्यातून नायट्रोजन मिळतोय प्लांटला. नायट्रोजन हा खूप महत्त्वाचा कंटेंट आहे. प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये ज्या मेन लिंकेजेस आहे DNA RNA प्रोटीन या सगळ्या गोष्टी बनण्यासाठी नायट्रोजन लागतोय. फॉस्फेट जो ग्रुप असतो तो DNA RNA मध्ये प्रेझेंट असतो, त्यासाठी पण फॉस्फरस महत्त्वाचा कंटेंट असतो. पोटॅशियम पण इम्पॉर्टंट असतो. तर इनिशियल स्टेजमध्ये प्लांटच्या ग्रोथसाठी NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम लागतो. हे मेजर न्यूट्रिएंट आहे. आता प्लांट मोठी झाली, त्याच्यामध्ये फ्रूट फ्लावर येतात. फ्रूट आणि फ्लावरची प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी काय लागतंय, तर मायक्रोन्यूट्रिएंट लागतंय. काय लागतंय, मायक्रोन्यूट्रिएंट, मॉलिब्डेनम, बोरॉन, आयर्न हे लागतात. बरेचसे आपले इथे फार्मर्स असल्यामुळे मे बी तुमच्या घरी पण शेती आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती. फर्टिलायझर, सॉईल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग. वॉटरचा काय रोल असतो रे, वॉटरमध्ये हार्ड वॉटर असेल त्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ते पण प्लांटला चालणार नाही आहे. तर लक्षात ठेवा की pH लेवल या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. सॉईल अँड वॉटर टेस्टिंग लॅबमध्ये सगळं ॲनालिसिस होतं. व फर्टिलायझर रेकमेंड करता, फर्टिलायझर रेकमेंड ज्या पद्धतीने केलंय त्याच पद्धतीने फार्मर काय करतात ते प्रोव्हाइड करतात. हे झालं
ॲग्रिकल्चरबद्दल. आता मेडिसिनबद्दल बोलूया. तर मेडिसिनमध्ये मेडिसिनल प्रिपरेशनमध्ये हे कंपोजिशन किंवा अजून त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे त्यांचं प्रपोर्शन जे काही, आता तुम्हाला माहीत असेल की एक टॅबलेट आहे, समजा ताप बरं होण्यासाठी आपण पॅरासिटामॉल घेतोय, ही पूर्ण टॅबलेट असते पण त्यामध्ये मेन कंटेंट ॲक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंट API काय असतो, पॅरासिटामॉल. हे जे मेन इन्ग्रेडियंट असते तेच आपल्याला बरं करतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी करतोय तो, तर तो महत्त्वाचा कंटेंट असतो पॅरासिटामॉल. बाकीचं फिलर मटेरियल किंवा अदर इन्ग्रेडियंट असतात. तर API मेडिसिनमध्ये, ड्रग किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा असतो API. तर कोणत्याही मेडिसिनमध्ये तो प्रेझेंट असतो. जे आपण मेडिकलमधून मेडिसिन घेतोय, टॅबलेट घेतोय, त्यामध्ये तो प्रेझेंट असतो. तर त्याचं प्रपोर्शन डिटरमाइन करण्यासाठी पण आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज करतोय. तुम्हाला माहीत असेल टॅबलेटचं तुम्ही कोणतं पॅकेज घेतलं, मागे एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेट कशी डिटेक्ट करता, तर प्रत्येक 6 मंथ नंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मेडिसिनचं काय करता, ॲनालिसिस. त्यातले API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंट, महत्त्वाचा कंटेंट, त्याचं प्रपोर्शन किती आहे, प्युरिटी किती आहे, ती प्रत्येक 6 मंथ नंतर कॅल्क्युलेट करतात. जेव्हा त्यांना चेंजेस दिसतात ती असते त्याची काय असते, एक्सपायरी. येते लक्षात. तर हे सगळं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये डिटेल काय केलं जातं, इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. नेक्स्ट आपण बघूया, तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स माहिती आहे का? तुम्ही सोनी TV वरती त्या चॅनलवरती CID बघितलंय. तर CIDमध्ये तुम्ही ACP प्रद्युमनचा डायलॉग ऐकला असेल, दया कुछ तो गडबड हे. तर कुछ तो गडबड म्हणजे काय की ते सॅम्पल देतात वगैरे, त्यांना काही कळत नाही गोष्टी, तेव्हा ते हा डायलॉग म्हणतात. आता आम्ही असंच सांगितलं आहे, पण तुम्ही फॉरेन्सिक लॅब म्हणजे CIDमध्ये बघितलंय कसं सॅम्पल येतं, एखादा पॉयझनचं सॅम्पल आहे, अननोन सॅम्पल कसं डिटेक्ट करताय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्या पर्सनला किती पॉयझन दिलं गेलं, किंवा अजून बाकीच्या गोष्टी आहे, फ्रूट आहे, तिथं फिंगरप्रिंट, सगळ्या गोष्टी ॲनालिसिस या फॉरेन्सिक सायन्समध्ये केल्या जातात. फॉरेन्सिक सायन्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये सेपरेट, जसं आपल्या इथे BSc असतं, BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स, तर फॉरेन्सिक सायन्सची सेपरेट डिग्री असते. त्यातून या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. तर ही खूप इंटरेस्टिंग ब्रँच आहे फॉरेन्सिक सायन्स. त्याने इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्री, मी तुम्हाला एकदम सिम्पल सांगतो. कन्स्ट्रक्शन काय असतं कन्स्ट्रक्शनमध्ये, सिमेंट हा खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट असतो. स्लॅब बनवतात तुम्हाला माहिती आहे, तर तिथे स्टीलचा यूज करता. आणि कॉन्क्रीट जे काही बनतंय, हार्ड लेअर जो बनतोय तो कशापासून बनतोय, मिक्सचरपासून. सिमेंट आहे, त्यामध्ये जे काही रेती वगैरे असते, त्या कच असते, या सगळ्या गोष्टी मिक्स करतात आणि त्यातून काय बनवतात, मिक्सचर. आणि ते हार्ड होतं 20 डेजमध्ये. बट ती रिॲक्शन असते, काय असते, केमिकल रिॲक्शन, एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्यातून हीट बाहेर पडते, 20 डेज नंतर सिमेंटला स्ट्रेन देते, ते हार्ड होतंय, आपण त्याला कॉन्क्रीट म्हणतोय. याच्या मागे पण काय आहे, केमिस्ट्रीचा बेस आहे, बरोबर आहे. तर हे कंपोजिशन वगैरे सगळ्या गोष्टी किती प्रपोर्शनमध्ये वापरल्या पाहिजे हे पण ॲनालिसिस केलं जाते. इंजिनिअरिंगमध्ये जसं आपण बघू शकतो, मेटॅलर्जीचा एखादा प्लांट आहे, त्यामध्ये पण या गोष्टी डिटेक्ट केल्या जातात. समजा स्टील आहे, स्टीलमध्ये आयर्न कार्बनचं प्रपोर्शन किती हे पण आपण चेक करू शकतो. देन तुम्हाला माहीत असेल की R&D डिपार्टमेंट, R&D कशाला म्हणतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जेव्हा एखादा न्यू कंटेंट डेव्हलप केला जातो तर ते डिपार्टमेंट जो डेव्हलप करतं ते असतं R&D, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर यामध्ये नवीन जे न्यू मटेरियल आहे ते डेव्हलप केले जातात आणि त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे, चेकिंग आहे, आयडेंटिफिकेशन आहे, सेपरेशन आहे, सगळ्या गोष्टी कशाद्वारे केल्या जातात, या ॲनालिटिकल केमिस्ट्री याचा यूज करून हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण डिफरंट टाईपच्या फील्ड बघितल्या की तिथे ॲक्च्युअलमध्ये या ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा काय रोल येतोय. प्रॅक्टिकली आपण पण लॅबमध्ये सॅम्पल देत असतो. जसं तुम्हाला फूड इंडस्ट्री माहिती आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये पण सगळ्या चेकिंग करण्यासाठी प्रॉपर इन्स्ट्रुमेंट लागतात. हे इन्स्ट्रुमेंट ॲनालिटिकल केमिस्ट्रीचाच पार्ट असतो. तर कोणताही अननोन जो कंपाऊंड आहे ते डिटेक्ट करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लागतात. तर मी तुम्हाला एक यूट्यूबची किंवा अजून काही लिंक देणार आहे, त्यामध्ये या प्रॉपर लिंकेज तुम्हाला एक्सप्लेन करतील की कोणकोणते इन्स्ट्रुमेंट ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये यूज केले जातात. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, आपण बघितल्या केमिस्ट्रीच्या टोटल 5 ब्रांचेस, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. मग आपण बघितलं ॲनालिसिसचे 2 टाईप होतात, एक आहे क्वालिटेटिव्ह, एक येतं क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्हमध्ये एलिमेंट कोणते प्रेझेंट आहे आपण हे चेक करतोय आणि क्वांटिटेटिव्हमध्ये आपण त्याचं प्रपोर्शन चेक करतोय. देन आपण इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री बघितलंय, वेगवेगळ्या फील्डमध्ये या ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा कसा यूज केला जातो हे आपण डिटेलमध्ये बघितलंय. आणि प्रॅक्टिकली डेली लाईफमध्ये याचा खूप यूज होतोय. तुम्ही कोणत्याही लॅबमध्ये सॅम्पल देताय तर तिथे लक्षात ठेवा हे इन्स्ट्रुमेंट असतात आणि त्याद्वारेच हे चेकिंग केलं जातंय. तर आजचा टॉपिक तुम्हाला नक्की समजला असेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत बाय, टेक केअर.